नर्मदे हे बघा. तर हा नर्मदा परिक्रमा मार्ग, या मार्गे हे तुम्हाला आहे ना पुढं समोर आहे ना ह्या साईडला आहे ना माझ्या उजव्या हाताला मैया आहे, मैया चालते. ह्या आम्ही शेतांच्या बाजूने थोडा शेतांच्या आणि असा रस्ता आहे मैयाला. तिथं मैया रोड नसल्यामुळं आम्ही थोडं वरून आहे. हे मैया किनारा मार्ग ह्या मार्गे कधी कधी थोडं लांबून यावं लागतं. हे असं आहे का, हे बघा हा मार्ग आहे. आणि परिक्रमावासी पाठीमागून आलेत सर्व. हे असं चालायला लागते समोर हे घेऊन बघा. हा मार्ग आता तर मैया आहे. हे असे शेतीच्या म्हणजे रोडने शेतीचा हे रोड दिलेला आहे. हा परिक्रमा मार्ग आहे असा. हे केळीच्या बागासमोर आहे बघा, म्हणलं नाही केळीच्या बागा. ह्या केळीच्या बागा लागतील म्हणजे बकाव पास केल्याच्या नंतर तर आम्हाला मर्दाना गाव लागेल. मर्दाना बकाव झालं, मर्दाना येईल. चला चला महाराज, येत आहे होल्ड मस्त. हा चला थांबतो आम्ही, चला बसूया थोडं. कुठे पुढे एखादं थांबलं तर थांबू, पुढे जाऊ थोडं. चला हवा छान येते मग इथे थांबू. चला मस्त बसा. हवा केळीच्या बागा, सर्व केळीच्या बागा आहेत. नर्मदे हर. अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं हे मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर हे 1785 साली बांधले. बघा बाहेरून असं दिसतंय. तर आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे. बघा आम्ही एक मंदिराच्या आतमध्ये जाऊन येतो. हे मर्दाना गाव आहे. मर्दाना गावामध्ये मंदिर आहे. मी मंदिराच्या पाया पडून येतो. बघा 1785 साली मंदिर बांधलेलं आहे. हे किती साली? 1785 साली अहिल्यादेवी होळकर यांनी मर्दाना गावामध्ये. आणि आम्हाला इथे एक परिक्रमा मार्ग आहे. हा परिक्रमा मार्गामध्ये आम्हाला एक आहे ना मर्दाना अन्न क्षेत्रालय आहे, तिथे आम्हाला एक थांबायचं आहे. तर आम्ही तिथे एक थोडे सकाळी 6 वाजता निघालो आहे. थोडं तिथं आम्ही एक अन्नभोग घेणार आणि मग आम्ही अन्नभोग घेतल्यानंतर 2 तास आराम करणार आणि आमच्या पुढे परिक्रमा मार्गस्थ होणार. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हा नर्मदे हर. बघा नर्मदे हर. बघा मंदिर आतमध्ये असेल. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं नर्मदे असं मंदिर आहे. तो आपको दिखाता है पूरा. 1785 साली बांधा हुआ मंदिर है. अहिल्यादेवी होळकर यांनी लक्ष्मी नारायण
नर्मदे हर ओम नमः शिवाय. मर्दाना आश्रम बरोबर मैयाच्याच बाजूला एकदम टच. मर्दाना आश्रम शिक्का राव कुठं दांडा ठेवायचं सकाळीच करायचं ते पहिलं आलं की शिक्का शोधायचा. ते पा अहिल्याबाई होळकर मर्दाना त्यांचं हे माहेर आहे. हे गाव हे माहेर आहे त्यांचं. तर आम्ही मर्दाना पास करून निघालो. मर्दाना गाव पूर्ण पास केले. आम्ही पुढे निघालो. पुढे चाललोय आम्ही. तेव्हा पुढे चाललोय. हां हे मैया त्या मैयाला येतात. हां अहिल्याबाई होळकर चं गाव. त्यांचं हे माहेर आहे. हे मर्दाना. लक्ष्मी नारायण मंदिर बांधले. ते मंदिर 1785 साली बांधलेलं आहे त्यांनी. 1785 साली. अजून ते मंदिर पण एकच नंबर आहे मंदिर. 1785 साली. पहा अहिल्याबाई होळकर इथं माहेर आहे. नर्मदे हर. हे बघा हे असं शेती आहे आणि आम्हाला असा नर्मदा परिक्रमा मार्ग नागाव लागेल पुढे आम्हाला. नागाव केळीच्या बागा नागाव लागेल आम्हाला. आता आम्ही ना मर्दाना हे गाव पास करून पुढं आलो आहे. अहिल्याबाई होळकरच्या माहेर आहे हे माहेर. अहिल्याबाई होळकर लक्ष्मी नारायणचे मंदिर बांधलं ना तुम्हाला नाही म्हणलं का 1987 सालचं. तरी केळीच्या बागा बघा अशा पुढं आम्हाला रोड मार्ग थोडा परत गेलं का आम्हाला नदी किनारा लागणार आहे. आम्ही पुढे 8 किलोमीटरवरती आम्हाला आश्रम आहे. आता वाजले 3 आणि ऊन आहे ना एवढं आहे. फुल ऊन आहे. लय ऊन आहे. एवढं ऊन आहे. ह्या केळीच्या बागा मस्त बघा. केळीच्या बागांच्या मधून रस्ता आहे. दोन्हींच्या मधून असा रस्ता आहे. बघा आमच्या परिक्रमावाशी केळींच्या बागा बघा. बघा मधून रोड आहे केळींच्या बागांच्या. बघेल असा रोड आहे केळींच्या बागा. बघितल्या किती मस्त आहे. ह्या केळींच्या बागांच्या मधून आहे हा रोड. हे बघा ह्या केळींच्या बागांच्या मधून मस्त सावली होती. सागाचं झाड. परिक्रमा वासी पुढे चाललेत आमचे एक. केळीच्या बागा राष्ट्रनी लेपणी दोन्हींच्या मधून मस्त आहे. सावली गेली का असं भारी वाटते. चांगलं वाटते. काय होतं चालून अंगामध्ये हीट तयार होते आणि हे वरून ऊन त्याच्यामुळं अजून एक डबल हीट तयार होते. हीट तयार झाली का चालायला पण होत नाही. आणि ऊन असल्यामुळं आम्ही 6च्या नंतर आम्हाला आश्रमात जायला लागतं. 6 वाजेपर्यंत चालू शकतो. सकाळी 6 सूर्यास्त आणि सूर्योदय. सूर्यास्ताला आणि सूर्योदयाला बघा आम्ही हे दोन्ही हे गाव हे आता हे इकडे दिसते हे मैया चाललेली. मैयाच्या बाजूने आम्ही बघा हे केळीच्या आहेत बागाच्या पुढे
जाणार आम्ही 8 किलोमीटर बरोबर जाते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तुमचा आशीर्वाद असू द्या आम्हाला, तुमचा आशीर्वाद हीच आमची परिक्रमा. आणि एक तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही एका गावा पाठीमागं हा मर्दाना गाव आहे. मर्दाना गावाच्या इथे आहे ना आमचा एक परिक्रमावासी आहे ना, त्याच्या एक कान दुखत होता. कानाच्या म्हणजे एक कान, आणि ते डॉक्टर आहे ना, डॉक्टरांना तिकडे गेले. पण डॉक्टर एक फोनवरती बोलत होता. फोनवरती बोलता म्हणजे त्यांचा एक धंद्याचा म्हणजे इथे धंदा हे नाही आहे. पण एक नर्मदेच्या कृपेने इथे कोणीच आजारी पडत नाही. पहिल्यांदा आम्ही इथं थांबू शकतो, आजारी पडत नाही. सर्वात महत्त्वाचं आहे नर्मदे हर. बघा इथे परिक्रमावासींसाठी नर्मदे हर. महाराज बसलेत मस्त, पिंपळाचं झाड. परिक्रमावासींसाठी एक लिंबाचं झाड आहे, मस्त बसायला जागा आहे. नर्मदे हर. हे बघा मी थांबणार, बसणार इकडं. जय बल्लाळदेव ग्राम मर्दाना. हे बघा सर्व परिक्रमावासी आमच्या आलेत, येतात. तर आम्हाला चायप्रसादी नर्मदे आहे. एक आम्हाला चायप्रसादी पाणी देखील. हो पाणी 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 पित आहे. नर्मदे हर. बघा लिंबाचं झाड आहे, मस्त झाड आहे लिंबाचा. हवा उन्हाच्या ह्याच्यात. नर्मदे हर. बॅटरी टाकावं लागणार आम्हाला दुसरी. बॅटरी संपली. नर्मदे हर. पूर्ण केळीच्या बागाचे पिवळी झाली असेल एकदम.
कोण कोण नाही मागे, सगळे आले. हे काय जवळच आहे. आपल्याला एक ते तोंडावळं नाही का, तोंडावळं कच्चं तोंडावळं खायचं आहे आपल्याला. तोंडली पडलेलं झाडाला. इथे झाडं भरपूर आहेत. हे काय हे हा हे तोंडलीचं झाड आहे. वेलच येतात ना. आता हे जे त्याच झाड आहे. आहे हो. एकच आहे बघा. भेटले 2 भेटले. मस्त आहे. चार काही बघ. ओके. तोंडली एक झाड किती आहे तिथे जरा. काय ते जायला मजा येते. सोड आहेत. हा इथे आंबे आमच्या गावीलाही आहेत. आमच्या कुडाळला या तुम्ही. तुम्हाला आंबेच दिसतील परत सगळे. काय कडू आहे. हा राव. अरे हे मग नाही तोंडली नाही. तोंडलीचे जंगली आहेत काहीतरी. ते मोठे हो पण जंगली आहेत ते. मग आपल्या इकडे कशी काय ते गोड लागतात. होय जंगली आहेत. ही जंगली आहेत. आमचं काय खरं नाही दोघांचं. काय खरं नाही दोघांचं. हा तुम्ही शाप दिलेला आहे. हा दोघ आमचा माणूस थांबला आश्रय याला विश्राम. केळीचे एक घड किती मोठमोठे आहेत. ते कारिट आहेत. कारिट दिवाळीला फोडतात ते. जाम कडू आहे. विचारू ना त्यांना. वेल येत ते त्याला काय होते तेव्हा. ते काय मी खाऊ का अख्खं काय फरक नाही पडत. फरक नाही. औषधी आहे. मी कारल्याचं पाणी पितो. आणि मग डायरेक्ट काढलेलं. लहानपणापासून. अरे आपलं महाराज बसतानाच मांडलं. हा यार. ग्राम नाव आहे गाव. वटियान मार्ग. ते कडू लागले. काय होतं ते. तोंडली जंगली आहेत. तोंडली कडू होतात पण ती लाल सापडले आपले. आम्हाला दिसत नव्हते. रस्ता निवडलं पुढे गायब झाले. केळीच्या वावरात नाही कागद बांधायचे बस. उसे प्याज तक वो मिर्ची रखी. 2 मिर्ची खा लेंगे तेजापन हो जाएगा शरीर. अरे हाँ शरीर तेज करने का. सीधा ना दादाजी सीधा. मिर्ची खा के शरीर तेज होता है क्या. बाबाजी बोलतात मिर्ची खा के शरीर तेज बनता है. मिर्ची खा के. मिर्ची. हाँ जब मिर्ची खाएंगे तब यहाँ शरीर पे तेज केला होगा. बहुत है ना. पीछे देखा. पीछे कपास बहुत था. 10 किलोमीटर पीछे. मर्दाना और नगांव में केले जाता है. और खरीदी कौन व्यापारी करके लेके जाता है क्या. मंडी जाना पड़ता है. नहीं
नर्मदे यार कैसे क्विंटल पे जाता है क्या? थोड़ा ज़्यादा क्या भाव चलता है क्विंटल? इस साल तो बहुत रेट कम से 500-600 रुपये बस। तो वो और 500-600 फिर वो में कितना आता यहीं है? पे आके पैकिंग करके वो उसके पानी में डुबा के लेके जाते हैं नर्मदे हर। अरे यो आगे भी जाणू थोड़ा नहीं बहुत वो बिलड बाबा थोड़ा आगे कहाँ देखे जाए वो तो रोड जाए।